मित्रांनो नमस्कार. आपल्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये किंवा संसदीय व्यवस्थेमध्ये या लेखाचं शीर्षक असलेला शब्द नेहमी वापरला जातो, स्टुपिफाय. काय स्टुपिफाय म्हणजे काय, नेमकं कशाला म्हणतात स्टुपिफाय, आणि मी त्याचा संदर्भ आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी का जोडतोय, असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. चला मी तो शब्द काय आहे ते सांगतो. स्टुपिफाय या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो. कोणी दारू पिऊन झिंगत असेल ना, तर त्या दारू पिऊन झिंगणाऱ्या माणसाच्या शरीरावरचा तोल गेलेला असतो. दारू पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचा तोल जात असतो. त्या दारूचा अंमल, दारूचा कैफ त्याच्यावर चढलेला असतो आणि तो शरीराला अनियंत्रित करतो. म्हणून दारू पिलेला माणूस असा झोकांड्या देत चालताना, बडबड करताना तोंडावरून नीट शब्द बाहेर पडत नाहीत, त्याचे हात हालचाल विचित्र होते, त्याचे पाय नीट चालत नाहीत, अशा स्वरूपाची स्थिती असते. दारू पिलेल्या माणसाच्या शरीराचा तोल जातो. पण जर तुम्ही अफूची नशा करत असाल ना, तर शरीराचा नव्हे बुद्धीचा तोल जातो. मग तो त्याला विचार करण्याची त्याची क्षमता संपलेली असते. त्याला काही बोलता येत नाही, त्याला काही सांगता येत नाही. तो काहीतरी वेगळंच करत असतो. त्याला आपलं भलं कळत नाही, आपलं बुरं कळत नाही, लोकांचं भलं होतंय का लोकांचं बुरं होतंय ते पण कळत नाही. या अवस्थेला स्टुपिफाय असं म्हणतात. ज्याला अफूची नशा चढली आहे त्याच्या बुद्धीचा तोल जातो. अगदी सोपं, दारू पिल्यावर शरीराचा तोल जातो, अफूची नशा केल्यावर बुद्धीचा तोल जातो. असा बुद्धीचा तोल गेला की आपलं चांगलं काय वाईट काय हे कळत नाही. स्टुपिफाय हा शब्द समजला असेल तर आता तुम्हाला मी दुसरी घटना सांगतो. राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा प्रारंभ होताना, म्हणजे खास करून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ होताना राज्यपालांनी अभिभाषण करावं असा प्रघात आहे. या अभिभाषणाच्या वेळी विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनात, म्हणजे दोन्ही सभागृहाच्या समोर राज्यपाल अभिभाषण करत असतात. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अभिभाषणासाठी येत असतानाच एका विलक्षण गोंधळाला सुरुवात झाली. सत्ताधारी पक्षाच्या वतीनं राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यात येऊ लागला, तर विरोधी गटाच्या वतीनं नवाब मलिकांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येऊ लागली. याच गोंधळात राज्यपालांचं आगमन झालं. राज्यपालांनी सगळ्या सदस्यांना राष्ट्रगीत होऊ द्या अशी सूचना केली. त्यानंतर राष्ट्रगीत झालं. राज्यपालांनी अभिभाषणाला सुरुवात केली. घोषणांचा जोर वाढत होता. त्यांनी पहिले 2 पॅरेग्राफ वाचले आणि सरळ शेवटचा पॅरेग्राफ वाचून राज्यपाल निघून गेले. याचा अर्थ अभिभाषणाचं वाचन पूर्ण होऊ शकलं नाही. आता ही दुसरी बाजू झाली. आता मी तिसरा विषय सांगतो. अभिभाषण म्हणजे काय असतं. राज्यातल्या सरकारच्या आत्तापर्यंत झालेल्या कामगिरीचा आढावा आणि पुढे करावयाच्या कामाची घोषणा म्हणजे राज्यपालांचं सभागृहासमोरचं अभिभाषण असतं. सभागृह म्हणजे विधानसभा हे सरकार विधानसभेला जबाबदार असतं, उत्तरदायी असतं. त्यामुळं राज्यपालांनी सरकारचे घटनात्मक प्रमुख म्हणून सरकारच्या झालेल्या अथवा होणाऱ्या कामाची माहिती सभागृहाला सरकारच्या वतीनं द्यायची असते. त्याला अभिभाषण म्हणतात. म्हणजे राज्यपालांचं भाषण हे पूर्णतः सरकारचं भाषण होतं. सरकारच्या धोरणांचा उल्लेख त्यात असतो. राज्यपाल तिथे माझं सरकार असा शब्द वापरत असतात. म्हणजे महाविकास आघाडीच्या धोरणांच्या विषयीची माहिती राज्यपाल अभिभाषणांमध्ये देत होते. पण राज्यपालांना त्यावेळी रोखण्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे नेतेच आघाडीवर होते. जोरदार घोषणाबाजीत राज्यपाल आपलं भाषण करू शकले नाहीत, म्हणजे सरकारची बाजू सभागृहाच्या समोर मांडू शकलेले नाहीत. साधी संसदीय परंपरा आहे. ज्या राज्यपालांचा आपण निषेध करतो आहोत त्या राज्यपालांना आपल्या सरकारचं कौतुक अभिभाषणातून करायचं आहे, तर ते करू दिलं जावं हा साधारण संकेत आहे. चला, शिवसेनेमध्ये हे जाणणारी माणसं नाहीत असं गृहीत धरू. राष्ट्रवादीला कसंही करून गोंधळ करून राज्यपालांना बदनाम करायचं होतं हे गृहीत धरू. पण काँग्रेसकडे तरी
या सगळ्या संसदीय परंपरा आणि त्याची गरिमा माहीत असलेली अनेक मंडळी आहेत. अगदी या संसदीय परंपरेत सर्वार्थाने आदरणीय असलेले शिवराज पाटील चाकूरकरांच्या सारखं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन तरी किमान या सगळ्या गोष्टी सांभाळणं आवश्यक होतं, पण ते करू दिलं नाही. आता इथे माझा स्टुपिफाय हा शब्द लागू पडतो का याचा विचार तुम्ही करायचा आहे. आपल्या सरकारची ध्येय धोरणं सभागृहाच्या समोर मांडणाऱ्या राज्यपालांना ते करू न देणं कितपत योग्य वाटतं. आपल्याच पक्षाच्या कधी काळी असलेल्या राज्यपालांना भाषण करू न देणं भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांना कितपत योग्य वाटलं. दोन्ही अर्थाने चूकच घडली आहे आणि ही चूक दुरुस्त करता आली नाही याचं वाईट वाटतंय. राज्यपालांनी एखादं विधान केलं असेल, त्यावर सगळ्यांचा वाद असू शकतो. सगळ्यांना राज्यपालांचा निषेध करायचा होता, तर राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्याचे अनेक संसदीय आयुध त्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांच्याकडे उपलब्ध होती. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होताना अभिभाषणाला मंजुरी देऊन राज्यपालांच्याच निषेधाचा ठराव विधानसभेमध्ये संमत करता येऊ शकला असता, किंवा त्यांचा निषेध करणारी मतं सभागृहामध्ये व्यक्त करता येऊ शकली असती. हा झाला संसदीय मार्ग. या संसदीय मार्गाचा अवलंब न करता स्टुपिफाय अवस्थेत राज्यपालांना भाषणच करू न देणं अशी कृती घडलेली आहे. आता माझा प्रश्न असा आहे की ही अवस्था दारूच्या नशेसारखी आहे की अफूच्या नशेसारखी आहे. आपल्या सरकारच्या धोरणांना सभागृहात मांडू न देण्याचा वेडगळपणा कसा होऊ शकतो हा देखील माझा प्रश्न आहे. राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठीची वेगवेगळी आयुध वापरण्याची मुभा, शक्यता, संधी, अधिकार हे सगळं असताना ते न वापरता अभिभाषणातच गोंधळ घालून आपल्या सरकारची धोरणं सगळ्यांच्या समोर येऊ दिलेली नाहीयेत. घोषणांना प्रतिघोषणांचं उत्तर देऊन आपल्याच विचाराच्या समर्थक असलेल्या व्यक्तीला भाजपच्या मंडळींनी देखील बोलू दिलेलं नाहीये. या सगळ्या अवस्थेला स्टुपिफाय याच्या पलीकडे दुसरं काही बोलावं असं तरी शब्द माझ्याकडे सापडत नाहीये. देवा, या सगळ्यांच्या बुद्धीला देखील शाबूत ठेव, शरीराचा तोल देखील नीट ठेव, कारण याच लोकांच्यावरती आमची लोकशाही आणि आमचं जगणं अवलंबून आहे, कारण आम्ही यांना आमचे मायबाप सरकार म्हणतो. नमस्कार.